काल गुरुवार असल्यामुळे सात्विक नगर हॅपी होम कॉलनीमधील दत्त मंदिरात नित्य नियमाप्रमाणे महाआरती होत असते आणि आपल्या नाशिक शहरातील ॲडव्होकेट शीतलताई भोसले यांच्यावर ठाण्याहून इंदूरला रेल्वेने जात असताना वापीला परधर्मीयांनी त्यांच्यावर हल्ला केला, कारण त्यांनी हातावर छत्रपती गोंधलेले आहे आणि हातामध्ये रुद्राक्षाची माळ त्यांनी धारण केली होती। हे पाहून त्या विधर्मी लोकांना राग आला आणि एक मुस्लिम बाई त्यांना म्हणाली की रुद्राक्ष पहले से क्या होता है, पहनने से क्या होता है। मग शीतलताईंनी देखील तिला बोलून दाखवले, बुरखा पहनने से क्या होता है। याचा त्या मुस्लिम बाईला राग आला आणि शिवीगाळ बाचाबाची होऊन त्यांनी मारामारीला सुरुवात करून शीतलताईंना त्यांनी जखमी केले, पण शीतलताईंनी हिम्मत हरली नाही, ठोस उत्तर दिले। शिवाय पोलीस कंप्लेंट करून 3 परधर्मीय लोक जेलमध्ये आहेत। एकट्या बाईने या सगळ्यांची टक्कर दिली आणि मुसलमान लोकांची मगरुरी उतरवली। हिंदू समाजापुढे असे एकाकीपणे लढणाऱ्या आपल्या बहिणीचा आदर्श घ्यावा आणि हिंदू समाजातील सगळ्यांनाच प्रेरणा मिळावी की तुम्ही तुमच्यावर हल्ला करणाऱ्या विधर्मी लोकांना घाबरू नका, त्यांना सक्षमपणे टक्कर द्या आणि त्यांच्यावर पोलीस केस करून त्यांना जेलमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता। एक लढाऊ व्यक्तिमत्वाच्या धनी आहे आणि आज दुसऱ्या आपल्या स्नेहाताई पण या ठिकाणी उपस्थित आहेत। या भारतातल्या पहिल्या बॉडी बिल्डर आहेत असं समजण्याचं मला खूप आनंद झाला आणि सचिन सर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीने आज या महाराष्ट्रामध्ये या बॉडी बिल्डिंगचं काम आणि कराटेचं काम सुरू केलं आहे, त्याच्याबद्दल मी दोघांचंही अभिनंदन करतो। आणि असं तुमचं सारखं मार्गदर्शन जर पूर्वी शीतलताईंना मिळालं असतं तर दोन्ही तिन्ही बायकांना तिथे रेल्वेमध्येच संपवलं असतं। ठीक आहे, योगायोगाच्या गोष्टी असतात, पण भोसले नाव असल्यामुळे भोसलेसारखी लढाऊ वृत्ती त्यांनी दाखवली, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। आणि बघा ती शरीरयष्टी कशी आहे। पहाटे 4 वाजता त्यांची पोस्ट आपल्या दत्त मंदिरच्या कोर कमिटीच्या ग्रुपवर आली आणि मी 4:15 वाजता त्यांना लगेच फोन केला। मला इतकी काळजी वाटत होती की कसं काय त्यांनी लढा दिला असेल आणि कशा पद्धतीने। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट करून त्या तिन्ही मुसलमानांना जेलमध्ये टाकलंय आणि आज ते जेलमध्ये। आणि भगवंत दत्तगुरूंची जर कृपा असेल तर दत्तगुरूंच्या कृपेने जेलमधून आल्यानंतर स्वर्गाची यात्रा त्यांना घडेल अशी मी दत्तगुरूंच्या त्यांनी प्रार्थना करतो। आणि शीतलताई, तुमचा सत्कार याच्यासाठी केला की सगळ्या हिंदू समाजाने तुमच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे। लाजेने शर्मेने बुडून मरण्यासारखी गोष्ट आहे की एक बाई लढते आणि पुरुषासारखे पुरुष त्या रेल्वेच्या बोगीत बसून कुणीही त्या ठिकाणी मदतीला आलं नाही। आणि आज सत्काराला मला असं वाटलं होतं 1000-1500 लोक येतील सत्कारासाठी, की एका बाईने एवढा मोठा लढा दिला। नाशिक शहरात मी कमीत कमी 50-60 ग्रुपवर ही पोस्ट पाठवली की तुम्ही सगळे या शीतलताईंच्या सत्काराला। आपली उदासीन वृत्ती आपल्याला भोवणार आहे आणि असं जर चालू राहिलं तर आपलं भविष्य काय आहे हे आपण आजच सगळ्यांनी निदर्शनाला आणायचं आहे। शीतलताई, तुम्ही बोलायला काय सांगता? आपल्याला शीतलताई 2 मिनिटं मार्गदर्शन करतील। रामचंद्र की जय। माझ्या पुढं माझ्या फक्त छत्रपतींचा आदर्श माझ्या हातावरच नाही, माझ्या मनावर पण। कदाचित हे गोंधळापासूनच सुरुवात झाली। मी तुम्हाला 2 मिनिटात घडलेला सगळा वृत्तांत सांगते। हातात जेव्हा हे पाहिलं, हातात छावा पिक्चर आणि ही एक अजून उदासीनता छावा पिक्चर आत्ता रिलीज झालं। ती कादंबरी छावा माझे वडील, आम्ही लहान असताना माझे वडील आम्हाला जबरी बसून त्याची 2 पानं आम्हाला वाचायला द्यायचे, मी लहान असताना। म्हणजे आपला खरंच हिंदू समाज किती उदासीन आहे। त्यावेळी छावा कादंबरी मार्केटमध्ये अवेलेबल होती, तेव्हा कोणी वाचली नाही। आता फक्त छावा पिक्चर पाहून प्रत्येकाचं रक्त उसळतंय। ही एक खेदाची बाब होती, पण ठीक आहे, असो। इथून सुरुवात झाली, ते पण जागृत झाले की असा कोणीतरी छत्रपती होऊन गेला ज्यांनी सगळ्यांना पूर्ण उरला। मला त्यांना कुठेतरी हे झालं, हे पाहिलं, वाचलं। त्याच्यानंतर मग माझ्या हातात ही तर एक छोटीशी माळ आहे, त्या दिवशी माझी मोठी माळ होती। मला लागले हे क्या पहनलं, म्हटलं असंच चाललं आमचं वादविवाद। म्हटलं तुमच्या मुद्द्याला मी विरोध करते का? मला म्हटले हे क्या दिखावा आहे। म्हटलं तुमच्या मुद्द्याला मी विरोध करते का? मी माझं काही घालू दे,
शाब्दिक सुरू झालं. विषय असा होता की जेव्हा आपण बरोबर पण मुस्लिम, समोर पण मुस्लिम, तिची कुठेतरी स्ट्रेंथ तिची वाढत होती, आत्मविश्वास की सगळे मला साथ देतील आणि कदाचित ती योग्य पण होती. ती तिच्या जागी योग्य आहे, मी तेच म्हणेन. कारण तिला वाटत होती की मला हे सगळे साथ देतील आणि मी एकटी होती. तिला या गोष्टीची खंत होती की एक लेडीज रात्रीचा प्रवास एवढं सगळं घालून, हे धर्माचे प्रतीक घालून आमच्यासमोर लढू कसं, उभी कसं राहू, हे कदाचित हे होती. मग बायकांना झुंपून द्यावं भांडणामध्ये, माणसं गंमत बघतील, असं काही त्यांचं टार्गेट असेल. मला सगळ्यांनी म्हणून टार्गेट केलं. वाईट ह्या गोष्टीचं होतं, तिने मला ब्लेड मारलं ते वस्तारासारखं, माझा मासाचा तुकडा बाहेर पडला हातावरचा निघून. सगळे आपले, मी फक्त सगळ्यांना एकच आवाहन करेन, शेंड बनून जगण्यापेक्षा काहीतरी कांड करून जगा, तर ती जीवनाची मजा. ह्या गोष्टी तिच्या हातात फक्त एक ब्लेड होतं रे. तुम्ही बघ्यासारखे गंमत बघताय, 3 माणसं, एक लेडी जर हात उचलताय, ती बारीक माझा हात गळून येते, पण तुम्ही वार बघू शकता. इथे आता बरेचसे गाव सुधारले. काय होतं, मोजात रक्त चांगलं आहे ना, तो गाव पटपट रिपेअर होतं. आपण कसं जास्त असला तर आपल्याला हा थोडं तकलीफ देते. बरेचसे घाव आहे शरीरात कुठे कुठे, ते रिकवर होतं. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटलं की सगळे बघत होते गंमत. आज माझ्यावर वेळ आहे. आपण बंगाल, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिसा लांब बघत होतो. या मंदिरात मी कदाचित 1 वर्ष झालं माझ्या मुलीच्या ह्याच्यामुळे माझं येणार राहिलं. तर इथले नाशिकचे बरेचसे मला मंदिरातले मला बरेचसे ओळखतात. ह्या इथल्या येणारे आज तुमच्या दारापर्यंत असं समजू नका की पश्चिम बंगाल हे आज तुमच्या दारात येऊन उभं राहिलं. आज तुम्ही माझ्याच चित्र बसले म्हणून कोणी आलेलं नाही, मी एवढं तरी समजते. नाशिक महानगरपालिका